माय भाई, हे मंदा मंदा कुठे चालली गेली? आता म्हटलं तिला पैसे मागतो म्हटलं. चाब्या तिच्याजवळ आहे ना, तिच्याजवळ दिल्या ना. तोंड फुगवलं होतं तर तिनं पैसे नाही देत, चाब्या नाही देत माझ्याजवळ, काही नाही देत. तर मला तोंड फुगवलं होतं, तर म्हणून तिच्याजवळ देऊन दिल्या होत्या चाब्या गिब्या अलमारीच्या. आता म्हटलं राधिका नाही आहे घरात, आणि हे नव्हती, पूनमही नव्हती. मग घर खर्च तर तिथलेच करायला लागला. राधिका होती तर तिच्याजवळ देऊ खर्च पाण्याचे पैसे. आणि आता आता तिने दिलं होतं ना. आता तिने मी पहिलेच म्हटलं होतं काल, म्हटलं मोसंबीची झाडं आली, म्हटलं पाणी गिनी द्यावं लागते, सहकारी ठेवावं लागते. आता त्या सहकार्याने पैसे मागितले तर देतो म्हटलं त्याला 2-3 हजार रुपये. द्याच लागते आता, थोड्या दुरून आला बिचारा. किराणा गिराणा भरत असून घरात, पैसे द्या म्हणे. आता द्याच लागते ना, आपल्याकडे मजूर काम केलं तर त्याले अंगावर द्यावं लागते पैसे. म्हणे मंदा कुठे गेली, दिसून नाही राहिली. त्या माय बहीण अजून गेली काय तर बाहेर. काय करू हिचं, काही काही समजत नाही मला. बाई पुनम, पुनम. काय झालं मामाजी, काय म्हणून राहिले तुम्ही? बाई तुझी सासू कुठे गेली? म्हटलं काम होतं मला तिच्यासोबत. तुझी सासू आहे काय घरात? का निघाली अजून? काय म्हणते तर फिरायले? नाही हो मामाजी, आज तर कुठंच नाही गेल्या त्या. सकाळपासून सकाळी गेल्या होत्या फक्त थोडा वेळ. कुठंच नाही गेल्या त्या. अंधारच आहे त्याची, नाही का तब्येत बरोबर नाही वाटून राहिली. तब्येत बरोबर नाही वाटून राहिली? काय झालं आता असं तिला? सकाळी तर चांगली होती, टाणा नव्हती. तुझ्यासोबत भांडून राहिली होती. 2-2 गोष्टीचं झालं ना तुमचं दोघीचं. ते तर बरं झालं मी मध्यस्थी पडलो, नाही तर अजून वाद वाढला असता. आणि काय झालं आता तिला? बरी तरी दिसून राहिली होती. अहो मामाजी, त्याचं नाही काय पोटच बिघडलं. त्याचं पोट बिघडलं आणि त्याचं पोटही लय दुखून राहिलं होतं. तर त्याच्यानं त्या पलंगावरच होत्या लय वेळपर्यंत. त्याला त्रास झाला. मग अंकुची आले आणि अंकुचीनं दवाखान्यात घेऊन गेलं त्याला. आणि आता म्हटलं दवाखान्यातून आल्या त्या आणि झोपल्या, आराम करून राहिल्या. तर मी म्हटलं त्याचं पोटगीट चांगलं नाही आहे, तर तिच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवतो म्हटलं जराशी. पोट बिघडलं? खाल्लं असं काही बाहेर? तोंड कुठे रोखते ते? खाल्लं असं काही आडवं तिडवं? बाहेर बसली राहते, कोणाची इच्छा खाते पेते बसली राहते दारात ना. तिथं पायरो गिरो झाला असं. आता चालणारे फिरणारे लोक असते तर तू काय चेहरा उतरवतो? तू यानं झालं काय? बाई मी काय म्हणतो, तू साबुदाण्याची खिचडी नको करू. सध्या काही तुला एवढं काही चांगलं जमत नाही. साबुदाणा अजून कच्चा पस्ता ठेवला तर म्हटलं अजून त्या मागं लागून जाईन ते. तू असं कर, ने काय कमी मिठाची जरासं तूप टाक आणि खिचडी लावून दे बाई. मस्त थोडंसं भात टाक आणि डाळ, तांदूळ आणि डाळ टाक आणि जरासं तू. अशी अशी जराशी जसं जमन तुले तशी. मला काही एवढं समजत नाही. आता तुला काय सांगू मी रेसिपी. असं टाकून बाई खिचडी आणून दे तिले. आता तू म्हणतो तिचं पोट खराब आहे म्हणून खाईन ते, जराशी बरी होईल. कुठं आहे तर खोलीत आहे काय? मला काम होतं, पैसे पाहिजे होते ना तिच्याजवळून. चाबी तिच्याजवळच दिले म्या. हो मामाजी, अंदरच आहे ना त्या, अंदरच आहे. बरं मामाजी, तुम्ही सांगितलं ना तशी खिचडी बनवून आणतो मी आत्याबाईसाठी. बरं बरं बाई, मी जातो आता. पाय तुम्ही पाहा सासू सुना काय करता काय नाही तो. किती बेकार वाटून राहिलं मध्ये, लयच बेकार वाटून राहिलं. हे मयानंच झालं सगळं काही. पहिले जातो आणि तेले जराशी खिचडी बनवून आणतो. आणि याच्यात ते काही मीठच नाही टाकत मी, पोलीस काही नाही टाकत. तेले लागलं ते घेत बसून वरतून आहे नाही काय ठेवून देईन मी त्याच्या प्लेटीमध्ये, पण टाकत नाही. अजून त्याचं पोटगीट बिघडलं, अजून तब्येत खराब झाली तर मलाच नाव घेईन सगळे. म्हणून केलं तर नाही म्हणून, केलं तर असं करून ठेवलं म्हणून मलाच दोष देईन. म्हटलं जेवढे जण मी केअर करते ना, मी साईड घेते, ते सगळे सगळे माझ्या विरुद्ध होऊन जाईल. जर त्याला माहीत पडन का मी मयानंच झालं म्हणून, मीच एवढा मोठा गोड केला म्हणून. लयच बेकार वाटून राहिलं मला. मयानं त्याला दुखापत होऊन राहिली तर. अरे देवा, बरं झालं बरं झालं या अंकुशनं त्या डॉक्टरजवळ नेलं मला. आता थोडं बरं वाटून राहिलं. नाही तर काय बाई, काय पोट घडघड करे बाप्पा. असं वाटे का कुठं तोंड टाकून कुठं डोकं आपटू बाप्पा. मला काही समजून नाही राहिलं होतं. पाय बरं, एकच टाकायचं औषध घेतलं म्हटलं. 2-3 गोळ्या होत्या त्या घेतल्या, तर आता कसं आराम लागून राहिलं म्हटलं. नाही तर बस उठली का चालली, उठली का चालली. 50 वेळा तर म्हटलं संडासातच जा लागे. पण बरं झालं माझ्या अंक्यानं म्हटलं नेलं मुले दवाखान्यात. नाही तर बस आज तर फजितीच झाली असती. मी फजिती झाले. आता आहे आराम, मुले आराम वाटून राहिला आता. पण लयच अशक्तपणा आला. अशक्तपणा यासाठी आता तो म्हणे डॉक्टर का सलाईन लावून घ्या एखादी. आता हे असं राहतं लूज मोशन झालं का सलाईनच सांगते डॉक्टर. पण कुठं सलाईन, मला लागते भेव बापा सलाईनीचं. मी काही घेत नाही. बस म्हणून म्हटलं त्याला गोळ्या देऊन दे म्हटलं. बापा गोळ्या खाऊन घेतो लागन तर मी, पण सलाईन फलाईन काही मला जमत नाही ते. आता बरं वाटून राहिलं बरं वाटून राहिलं बाप्पा. शांती भेटली मला जराशी. अरे काय झालं आता मंदा? मंदा काय झालं? कोणाशी पडली? उशी कुकडे पडली आणि तू कुकडे पडली? तुला समजून नाही राहिलं काय कुठं डोकं ठेवा लागते आणि कुठं पाय ठेवा लागते? तो अनाशी कोण घोयमय करून राहिली पलंगावर? काय
आहे हो, काय आहे तुम्हाला? काय मीच दिसतो काय? जरासं आराम करू द्या बाप्पा. साऱ्या सकाळची लस लस बेकार हालत झाली. तुम्हाला काय माहीत आहे? तुम्हाला माहीतच नाही. लय बेकार बेकार हाल झाली. ते तर बरं झालं अंक्यानं नेलं मला दवाखान्यात नेलं तर बरं झालं. अव तर म्हणलं झालं तरी काय तुले? काय झालं तुले असं? आणि पोट काय ना खराब झालं? काय खाल्लं होतं? त्या बाहेर गेलं काही खाल्लं होतं काय? लोकांच्या दरवाजापाशी जाऊ बसतं तिथं. त्याच्या घरचं काही खाल्लं होतं काय? लोकांच्या इथं काय चांगलं राहते काय? सगळ्याची इथे वापर काय चांगली राहते का? कोणाच्या इथं कसं बनवते, कोणाच्या इथं कसं बनवते? दिवसभर बाहेर बसली राहतं आणि काही खात राहतं. आणि आता कोणाला भुकता लागून राहिलं? तुलाच भुकता लागून राहिलं ना. जाऊ दे आता. हो, गोष्टीच ऐकवा तुम्ही. दुसरं काहीच नाही येत तुम्हाला. फक्त गोष्टी ऐकवा. तुम्हाला तर म्हटलं समोरचा व्यक्ती बिमार आहे, काहीच नाही बाप्पा. काय माणूस दिला देवानं माझ्या भागात, काय माहीत काय होईन म्हणत. आता एवढी जिंदगी तर काढली माय, उरली सुरली सुखानं निघू दे बाप्पा. लय हाल होऊन राहिले बाप्पा, लय हाल होऊन राहिले. जाऊ द्या. काय दुखून राहिलं वाटतं? खरंच दुखून राहिलं हिचं आहे नाही काय? आता सध्या टोमणे देणं काही बरोबर नाही. असं करतो, तिला विचारतो ना, कशी काय वाटून राहिली तब्येत? तर नाही तर अजून म्हणून मला विचारलंच नाही, पुसलंच नाही, आणि तुम्हाला फिकरच नाही, काही घेणं देणंच नाही. तुम्हाला तर माहिती आहे मग कशा 17 गोष्टी करते. तर हे नावाची मंद आहे म्हटलं. मग कमी नाही आहे हे. कमी तर आहेच नाही, कोणत्याही बाजूनं कमी नाही आहे म्हटलं. ना डोक्यानं कमी आहे, ना शरीरानं कमी आहे, ना काय ना कमी आहे. बरं मंदा, मी काय म्हणतो, खरंच तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली काय तुझी? आतापर्यंत तर किती गोष्टी करून घेतल्या असत्या त्या माझ्यासोबत. तू तर अशी पडली एकदम बेसूत चित्ती चटांग. अहो काय तुम्हाला काय नाटकं किटकं करून राहिली काय मी? कधी तर विश्वास करा हो मायावर, कधी तर विश्वास करा. नाही बरं जाऊ दे. मी काय म्हणतो मंदा, आता बरं वाटून राहिलं ना? त्यानं आणला होता म्हणते ना डॉक्टर? का तू गेली होती डॉक्टरपाशी? दवाखान्यात गेली होती काय? का त्यानं आणला होता डॉक्टर घरी? अहो मी तर म्हणूनच राहिली होती त्याले. म्हटलं माझ्याकडून चालणं काही होत नाही रे बाबू, माझ्या पायच नाही उठे. एवढे म्हटलं हगवण लागली होती का 5-6 वेळा, 7-8 वेळा म्हणा. 5-6 वेळा कायले, जास्तच वेळा गेली मी, लय वेळा गेली. मला तर आठवण नाही किती वेळा गेली. तर पूर्ण म्हटलं हल्टिंग नाही ना हल्टिंग होऊन गेली मी. माझ्या तर उभं राहायची ताकद नव्हती. पण तो पोरगं म्हणे, आई म्हणे सध्या म्हणे पैसे नाही आहे म्हणे माझ्याजवळ, आणि बाबाही नाही आहे म्हणे घरी. तर मग म्हणे असं कर म्हणे, तू चल म्हणे, मी तुला हळूहळू नेतो म्हणे. तर त्यानं दरवाजापर्यंत काढलं मला बाहेर. आणि मग गाडी तर होतीच त्याची. गाडीवर बसलो बाप्पा, कसं करून बसवलं त्यानं आणि गेलो दवाखान्यात. आणि तिथंच म्हटलं औषध पाणी घेतलं. तर तो म्हणे सलाईन लावा म्हणे, लय अशक्तपणा आला म्हणे. म्हटलं सलाईन गिलन नाही लावत बाप्पा, मी नाही लावत सलाईन. कोण लावून बाप्पा ते शेद्र करून अंगाले, मी तर करतच नाही. या बापच्यान मी लागली म्हटलं मला सलाईन. आता काय लावू मी सलाईन आणि टलाईन? मी काही लावलीच नाही सलाईन. म्हटलं नाही बाप्पा मला पाहिजेच नाही ते. मग त्यानं ते पाणी दिलं बाप्पा, पावडरचं पाणी वाटते ते पावडर आहे नाही काय, एका ग्लासात विरघडून प्या लागते. तर म्हणे काही हलकं फुलकं खाजा म्हणे, असे म्हणून राहिले होते बाई ते डॉक्टर. पण ह्या घरातल्या सुनेले तर काही करता नाही येऊन राहिलं. आणि काय मला ते हलकं फुलकं खाऊ घालन आणि कसंच करण आणि कसंच नाही. हे पाय म्हणता, ही अशी आहे तू, ही अशी आहे म्हटलं म्हणून नाही काय तू जास्त बाकी होते. आता जर त्या म्हटलं त्या पुरीला सांगितलं असतं का बाई असं नाही व असं कर, हे नको टाकू ते नको टाकू, हे टाक ते टाक, तिला सांगितलं असतं, समजावलं असतं, तर म्हटलं आज शिकली असती ना ते. थोडंफार तर शिकली असती. तसं तर म्हटलं तिला काहीच नाही म्हणते. राधिकाच्या हाताखाली होती तर किती वस्तू शिकून घेतल्या तिनं. पहिले तर तिला योगधंदा नाही म्हणते करता. आता करून जाईल ते हळूहळू शिकून जाईल. पण तू हे काम होतं ना मंदा, तू म्हटलं एकदम पळ काढून घेतो कोणत्याही गोष्टीतून, तू आहे ते जीवावर. मग समोरच्याले दोषतून काही फायदा नाही आहे ना, काहीच फायदा नाही आहे. आणि म्हटलं तू जेव्हा पाहिलं तेव्हा सुनेच्या मागं लागली राहतं. काय म्हटलं तू या बिमारीचं ऐकलं ना, तर लाईना सुनीनं म्हटलं तोंड उतरून घेतलं होतं तिचं. चांगलीच म्हटलं दुखी दिसून राहिली होती ते. म्हणे मामाजी म्हणे मी म्हणे खिचडी आणतो म्हणे करून म्हणे. आणि तू सुनतं साबुदाण्याची खिचडी आणून राहिली होती. मी म्हटलं बाई साबुदाण्याचं काय आहे, साबुदाणा जर भिजला नाही भिजला अजून तुझी सासू लागेल म्हटलं तुझ्या मागं. एक तर तिला बरोबर काही जमत नाही. म्हटलं जराशी डाळ भातच कर म्हटलं. तू थोडंसं हे तांदूळ आणि डाळ घे म्हटलं, आणि तू गिफ्ट टाकून त्याची बनव म्हटलं खिचडी. आता माहीत पडते कशी काय बनवते तो. ते बनवून आणून खिचडी खाऊन घेजो. एवढी काही हे नाही बनवून ते. आता तिला समजलं कसं काय कमी टाकायचा उपवास तर किती मस्त बनवला होता तिनं, पण तुलाच साजरा नाही लागला आणि तो तुलाच साजरा नाही लागला. आता काय सांगू तुम्हाला, त्या पोह्या नसतं झालं सगळं काही. काय करू आता सांगून, तेच ते गोष्ट. जाऊ दे, यायला सांगून काही फायदा नाही आहे.
का हो पिंट्याचे बाबा, तुम्ही कसे काय आले असे अंदामंदा? तुम्ही ते संध्याकाळी येणार होते ना, वावरात गेले होते तर. अरे हो, हे पाय विसरूनच गेलो मी तर. अरे हे पाय, मी नाही काय वावरातच चाललो होतो, तर आपण नाही काय वावरासाठी सावकारीने ठेवला काय मोसंबीचे झाडं पूर्ण वाढून राहिले, पाणी गिनी काही भेटून नाही राहिलं. आणि त्याच्यात म्हटलं हे हवा धुवून वाईट अशी सुटून राहिली, त्याचा बार गिर सगळा गळून राहिला. आता गिन्न त्याला फळं लागून, तर म्हटलं चांगलं पाणी देतो म्हटलं, आता मयाकून होणार आहे काय. तर म्हटलं एखादा सावकारी राहिला आपल्या जायपर्यंत तो पाणी गिनी देऊन देते, तर म्हटलं एखादा सावकारी ठेवतो. आता कोणालाही ठेवण तर त्याला बिचारायला खर्चा पाण्याले पैसे तर जास्त लागन, किराणा भराले. तर मी तुला चाब्या मागून राहिलो होतो अलमारीच्या, तुला दिल्या होत्या ना. मग पहिले राधिकाजवळ दिल्या होत्या, राधिकाले तो खर्च पाण्याले पैसे. आता राधिका चालली गेली, तर म्हटलं तुला देऊन राहिलो होता, तर तू घरचा खर्च करून राहिली होती. तर मला नाही काय ते चाब्या पाहिजे होत्या. आता राधिका येऊन जाते उद्या परवा, मग तुला काही टेन्शन राहतच नाही. केव्हा येते तर. असं म्हणजे तुम्ही चाब्या घ्यायसाठी आले आहे नाही काय? म्हणजे 1 महिन्याचंच राजवट दिलं होतं काय? म्हणजे आता सुना राहिल्या घरात, तर तुम्ही काय राजवटही नाही द्यान काय मुले? तुमचं तर काही समजूनच नाही राहिलं. तुम्ही ते एखाद्या दुधात पडलेल्या माशीसारखे काढूनच फेकून राहिले मुले. हे पाय म्हणता, तोंड गिल तुम्ही खराब करू नको, फालतूच म्हटलं तुझी तब्येत खराब आहे. तुला चाब्या देऊन काय करू मी? काय करू तुला चाब्या देऊन? तू घरात राहतं काय? दिवस नाही निघाला तर याच्या दरवाजापाशी त्याच्या दरवाजापाशी बसली राहतो, काम नाही ना धंदा नाही. आणि तुला चाब्या देऊन द्या, मग तुला पाहिले का सारे गावभर हिंडत बसाव काय? हिंडत बसाले आणि मग म्हणतो माझ्याजवळून चाब्या घेते काय, राजवट घेते काय? तूच तर त्या लायकीची राहिली नाही. राहिले बरं, जाऊ दे, तुझी तब्येत गिब्येत काही चांगली नाही आहे. आता जास्तीचा काही विचार करू नको आणि जास्तीचं बर्धन काही अंगावर घेऊ नको. आणि काय म्हणते तो, ते चाब्या दे, आणि मी त्या सावकाराचे पैसे गिशे आहे काय मागून राहिला, अंगावर मागून राहिला तो, तर देतो. आणि ते पैप आणायला लागते म्हणते, पिंकोर चालू करायला लागते, नळ आणायला लागते ना, त्याच्याशिवाय काही जमणार नाही ते. तर ते बरं, चाब्या गिब्या दे, आणि काय म्हणते तो मी घेऊन जातो पैसे. हो, तिथंच आहे, चाब्या घेऊन घ्या. त्या तिथं ठेवला आहे टेबलावर. काय करू मी चाब्या घेऊन तुमच्या? माय बहीण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, भलतीच भयताड बायको आहे हे. काय करावं हिचं तो, केव्हा सुधरण केव्हा नाही. गड्ड्यात जाईन तेव्हा सुधरण काय तो. तर चला मग मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. आता जसं तुमच्या राधिकानं काल म्हटलं होतं की ते सगळ्यांचे नावं घेईन म्हणून, जे जे आपल्याला छान छान कमेंट करतात त्यांचे. तर म्हटलं म्हणून तुमची राधिका तुमची सगळीची नाव घेईन आता. काल तुमच्यासोबत प्रॉमिस केलं होतं ना तुमच्या राधिकानं. चला तर मग सगळीची नाव घेऊन घेऊ आपण, ज्याने ज्याने आपल्याला छान छान कमेंट केली. रेखाताई मोहाडीकर, रत्नमालाताई तिरुलकर, लताताई गोरे नाशिक, ज्योतिताई पोचलवार आकाशनगर नागपूर, प्रियंकाताई मून, शशिकलाबाई गोटे, मनीषाताई फोनके, मंगलाताई डहाके अमरावती, मीनाताई गोंडाने, लताताई चौधरी मुंबई, मंगलाताई खांडलकर वर्धा, रंजनाताई इंगोले, भारतीताई वाघमारे, प्रियाताई गाडगे, विजयाताई कोल्हे, वैजयंतीताई माहितकर, विक्रम पाटील, मृदुलाताई लंगारे, दीपिकाताई भावसार, रश्मिताई दळवी, छायाताई फाटे, गणेश वाडेकर, अभि, पायल घायवट, प्रतीक घायवट, राजेश घायवट, अथर्व घायवट, राजश्रीताई बरद, पूनमताई खिवानसरा नाशिक, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, छायाताई साबळे प्रशांतनगर अमरावती. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. अशीच तुमच्या राधिकाला साथ द्या, तुमच्या राधिकाला पुढं न्या. आणि छान छान कमेंट करा बरं. तुमच्या कमेंटनंच मला पुढच्या व्हिडिओची दिशा मिळते. छान छान कमेंट करा. आता या व्हिडिओमध्ये एवढाच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.